लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सबकी आँखों का तारा सापुतारा असं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सापुताऱ्यात पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षणाचं ठिकाण निर्माण झालंय. सापुतारा फूड कोर्ट अँड गेम झोनला पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून हे ठिकाण सापुताऱ्यातील नवीन डेस्टिनेशन म्हणून लोकप्रिय होत आहे. सापुतारा येथे देशपांडे परिवाराच्या वतीनं सुमारे 3 महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या सापुतारा फूड कोर्ट अँड गेम झोनकडे पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. या फूड कोर्टला गुजरातचे उपमुख्यमंत्री आमदार हर्षभाई संघवी, पर्यटन मंत्री आणि डांग जिल्ह्याचे संपर्क मंत्री डॉक्टर जयरामभाई गामित, गुजरात टुरिझमचे मॅनेजिंग डायरेक्टर यतीन चौधरी, सापुताऱ्याचे आमदार विजयभाई पटेल, मुख्य अधिकारी पीयू परमार आणि पोलीस निरीक्षक गीतेश कुमार बारिया यांच्यासह विविध मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली आहे. या फूड कोर्टचं वैशिष्ट्य म्हणजे गुजरातमध्ये लोकप्रिय असलेल्या विविध फूड ब्रँड्सची आउटलेट्स येथे सुरू करण्यात आली आहे. अजय कॅफे, बॉम्बे पावभाजी, चुल्हे का डोसा, गणेश आलूपुरी, बजरंग भजिया आणि गाठिया, पांडेजी रेस्टॉरंट, चायवाला, वाडीलाल आईस्क्रीम आणि कुल्फी, वफल ट्री आणि सोडावाला यांसारखे पर्याय पर्यटकांना एकाच ठिकाणी उपलब्ध झालेत. खाण्याबरोबरच मनोरंजनाचीही व्यवस्था करण्यात आली असून भव्य गेम झोनमध्ये विविध व्हिडिओ गेम आणि कॉइन ऑपरेटेड गेम्स पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरत आहे. आकर्षक सजावट आणि आरामदायक बसण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली असून मुख्य सर्कल जवळ मध्यवर्ती ठिकाणी हे फूड कोर्ट सुरू करण्यात आलंय. बाईट. सर, मी डॉक्टर महेंद्र देशपांडे, सापुतारा फूड कोर्ट अँड गेम झोनमधून आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे. सापुतारा हिल स्टेशन जे आखो का तारा सापुतारामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी सापुतारा फूड कोर्ट अँड गेम झोन या नावाने एक नवीन व्यवसाय सुरू झालेला आहे. यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडेड कंपन्यांचे फूडचे स्टॉल्स आहेत. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात विविध गेम्स जे आत्तापर्यंत कुठेही सापुताऱ्यामध्ये नव्हते तेव्हा असा एक मोठा गेम झोन या ठिकाणी सुरू केलेला आहे. 3 महिन्यापूर्वी या सापुतारा फूड कोर्ट अँड गेम झोनचं उत्साहात उद्घाटन झालं होतं आणि अतिशय अल्पावधीमध्ये सापुताऱ्याचं एक डेस्टिनेशन किंवा पर्यटन स्थळ म्हणून आज सापुतारा फूड कोर्ट आणि गेम झोन ओळखलं जातं. सापुताऱ्यामध्ये येणारा प्रत्येक पर्यटक हा या गेम झोनला आणि फूड कोर्टला आवर्जून भेट देत असतो. या ठिकाणी उत्कृष्ट खाद्यपदार्थ, ब्रँडेड कंपन्यांचे फूड्स, बसायला अतिशय ऐसपैस अशी मस्तपैकी मोकळी जागा, सुंदर डेकोरेशन, त्याचबरोबर विविध प्रकारचे कॉइन ऑपरेटेड गेम्स, हे सर्व प्रेक्षकांना आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना खूप भावलेलं आहे आणि त्यामुळे पर्यटकांची जी दिवसेंदिवस संख्या वाढत आहेत. शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी किमान 3000च्या वरती पर्यटक व्हिजिट देत असतात आणि या पर्यटन स्थळाला पर्यटकांबरोबर अनेक मोठे मोठे मान्यवर सुद्धा या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी नुकतेच गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्षभाई संघवी जे या सापुताऱ्यामध्ये आले असताना त्यांनी फूड कोर्टला व्हिजिट देऊन फूड कोर्टबद्दल अतिशय आनंद आणि समाधान व्यक्त केलं. त्याचप्रमाणे सापुताऱ्याचे संपर्क मंत्री आणि पर्यटन मंत्री जयरामभाई गावित हे सुद्धा या ठिकाणी आले होते. त्यांनी सुद्धा सापुताऱ्याच्या या फूड कोर्टला व्हिजिट दिली. या ठिकाणी त्यांनी गेमचा एन्जॉय केला, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचा उपभोग घेतला आणि अतिशय आनंद आणि समाधान व्यक्त करून सापुताऱ्याला प्रत्येक पर्यटकांनी या ठिकाणी अवश्य भेट द्यावी असे आवाहन सुद्धा त्यांनी या ठिकाणी केले. त्याचप्रमाणे पर्यटन गुजरात टुरिझमचे मॅनेजिंग डायरेक्टर, सापुताऱ्याचे जिल्हाधिकारी, त्याचप्रमाणे पर्यटन विभागाचे वेगवेगळे अधिकारी या सर्वांनी आतापर्यंत या ठिकाणी या फूड कोर्टला भेट दिलेली असून सर्वांनी अतिशय समाधान आणि आनंद व्यक्त केलेला आहे. पर्यटकांनाही हे ठिकाण खूप आवडतं आणि पर्यटक हे आवर्जून जे सापुताऱ्याला एकदा आल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा जेव्हा येतात त्यावेळेस पुन्हा ते ह्या फूड कोर्टला नक्कीच व्हिजिट देत असतात. तर वेगवेगळे ब्रँडेड फूड्स खाण्यासाठी आणि आपल्या बालगोपाळांबरोबर गेम झोनचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी अवश्य एकदा फूड कोर्ट आणि गेम झोनला भेट द्यावी ही माझी आपल्याला
आग्रहाची आणि प्रेमाची विनंती आहे. धन्यवाद. दरम्यान येथे लाईव्ह ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम देखील आयोजित केले जात असून त्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. वाढदिवस, मॅरेज अॅनिव्हर्सरी किंवा इतर कार्यक्रम साजरे करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सापुताऱ्यात येणाऱ्या पर्यटकांनी या फूड कोर्ट आणि गेम झोनला आवर्जून भेट देऊन खाद्यपदार्थांसोबतच मनोरंजनाचा आनंद घ्यावा असं आवाहन संचालक चिराग देशपांडे आणि डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी केलं आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.